म्हणजे एक खास आकर्षण आहे की आपलं जे पदयात्री आहे, जे आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहे, ते पालखी विदाऊट चप्पल घेऊन घेतात पूर्ण 7 दिवस. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ही पहिल्यांदाच महादेवची पालखी निघते, ती पण ठाण्यातून आणि तुमच्या मंडळातून. मग तेव्हाची फिलिंग अशी आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. द बाप्पा पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मी प्रथमेश नगरकर आणि मी प्रणव गावडे. तर आज आपण आलो आहे महाराष्ट्राची मानाची पालखी शिवमाता मित्रमंडळ. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे शिवमाता मित्रमंडळ या मंडळाचे कार्यकर्ता सुजय दादा आणि सागर दादा. तर हर हर महादेव दादा. हर हर महादेव. तर दादा, आपल्या मंडळाला किती वर्ष झाली? आपल्या शिवमाता मित्रमंडळाच्या पालखी पदयात्रेला 15 वर्ष आली. ह्याच्या अगोदर आपल्या पालखीच्या अगोदर आपल्या फक्त मंदिर होतं. त्याच्या मागची स्टोरी काय आहे मग? तर त्याच्यानंतर आपण पालखी काढायचा विचार केला. तर पालखी कुठली काढायची, तर आपण विचार केला की शिर्डीला जाणारी पालखी भरपूर आहे आणि खोपोलीला जाणारी पण भरपूर पालखी आहेत गगनगिरी महाराजांच्या. त्याच्यानंतर सिद्धिविनायक. तर आपण एक विचार असा केला की आपण वेगळं काहीतरी मार्गदर्शन करू. म्हणजे तर आपल्या मनामध्ये विचार आहे, पवारांच्या मनामध्ये विचार आहे की आपण मार्गदर्शन करू की आपल्या इथे महादेवाचं मंदिर आपण स्थापन केलं. तर एक वेगळं म्हणजे आपण एक की त्र्यंबकला जाऊ म्हणून असा विचार केला. तर त्र्यंबकला पण काही पालख्या जातात. तर पण एक नंतर असा विचार केला की आपण भीमाशंकरला जाऊ, श्री क्षेत्र भीमाशंकरला जाऊ. तर त्याच्यानंतर आम्ही भीमाशंकर जाण्याचा विचार केला पालखीमध्ये. दादा, आपण जेव्हा पालखी काढली पहिल्या वर्षी, तेव्हा तुम्हाला लोकांचा कसा रिस्पॉन्स होता आणि आता तुमचं 15वं वर्ष आहे, तर आता कसा रिस्पॉन्स आहे? बघायला गेलं तर ज्या 14 वर्षापूर्वी म्हणजे आपल्या सुरुवात झाली पालखीची पहिल्या वर्षी, तेव्हा माणसांना वाटलं की पालखी पदयात्रा सोहळा म्हणजे काय माहिती नव्हतं की आपली किसनगरहून भीमाशंकरला पालखी कशी जाते. तर तेव्हा रहिवासी लोकांनी थोडाफार सहकार्य केला. मग आत्ता तो जो 15 वर्षाचा सहकार्य आहे तो डब्बल तिब्बल पद्धतीने जास्त झालेला आहे रहिवासी लोकांचं. पहिलं बघितलं गेलं तर आमचं पहिल्यापासून फक्त 25 पदयात्री होते. आत्ता नंतर 50 झाले, नंतर 75 झाले. तर या वर्षी 15 वर्ष आहे म्हणून आमची पदयात्री झाली 150 पब्लिक. अजून असं बहुत आम्हाला असं वाटतं की अजून 5-10 वर्षांनी अजून पदयात्री संख्या वाढेल. तर ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की आमची अगोदरचे 10 वर्ष आहे तेव्हा आमची जे पदयात्री होते ते प्रवेश विनामूल्य होते. त्यानंतर महागडी थोडं वाढले, सर्व खर्च वाढला. मग नंतर आपण ठरलं की प्रवेश करू. जेव्हा ही पालखी पहिल्यांदा तुम्ही काढली आपल्या किसननगर इकडनं एरियामधून, तर लोकांचं रिॲक्शन कसं होतं? रिॲक्शन पण चांगली होती की सर्व लोकांना बघायला गेलं तर विचार की मनात असं वाटलं की अचानक कशी अशी पालखी निघाली आणि ही म्हणजे भीमाशंकरला पालखी कशी काढली. सर्व रहिवासी देंगीना आणि सर्वांचे दुकानदार सर्वांचे म्हणजे लय प्रसिद्ध चांगले भेटलं आम्हाला. ही नक्की किती दिवसाची पालखी असते? ही 8 दिवसाची पालखी असते. 7 दिवस आम्हाला पोचायला आणि 8व्या दिवशी आम्ही इथे. आणि असे म्हणजे आपले कसं असतं, महाशिवरात्री असतो त्याच्या अगोदर 7 दिवस आपण पालखी काढतो आणि नंतर महाशिवरात्री दिवशी आपल्याकडे मोठे म्हणजे एक पालखीचं आगमन होतो आणि म्हणजे सर्व एक शिवरात्री दिवशी कसं बोलतो तसे पूर्ण एक आकर्षण असतो आपल्याकडे. मग 7 आणि 8 दिवसाचं शेड्यूल कसं असतं? मग लोकांसाठी काय हेल्प करतात जे पालखीला येतात त्यांना? शेड्यूल बघायला गेलं तर इथून आपण जे निघतो, ज्या ठिकाणी थांबतो, घरामध्ये थांबतो किंवा हॉटेलमध्ये रूममध्ये थांबतो आणि म्हणजे आपले काही मंगल कार्यालय पण आहेत, तर त्या तिकडच्या रहिवाशींकडून असा रिस्पॉन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटतो की ते लोक बोलतात की तुम्ही जेव्हा तुमची पालखी जेव्हा आमच्या दाराजवळ आली तेव्हा आमच्या घरामध्ये वेगळंच प्रकार झाला, वेगळंच बदल झाला. तर ते आत्तापर्यंत म्हणजे पहिल्या वर्षापासून जे आत्तापर्यंत जे आम्ही करतो आहे, ज्या ठिकाणी थांबतो ते लोक दरवर्षी आम्हाला जबरदस्ती करून थांबवून घेतात की बोलतात थांबायचं, याच थांबाच पालखी काय नाश्ता सर्व करून घ्या. मुक्काम आहेत की त्यांची परिस्थिती नसताना पण त्या लोकांनी आम्हाला थांबवलं. थोडंफार त्यांनी चहा पाणी, पण आज त्यांची परिस्थिती अशी बदलली आहे की ते चांगल्या मार्गामध्ये गेलेले आहेत. ते लोक असं बोलतात सर्व भंडार येणार, जेवण देणार, सर्व तुम्हीच घेऊनच करून जावा. दरवर्षी आम्हाला तिथे थांबवतो. दादा, मग आपली जी पालखी आहे ती 7 किंवा 8 दिवसाची असते,
तर मग जे त्या पालखीमध्ये पदयात्री असतात मग त्यांना ते 7-8 दिवसामध्ये म्हणजे काय भेटतं, जेवणा खाण्याची सोय कशी असते? त्या सकाळी त्यांना उठल्यावर सकाळी पहिले जे उठतात त्यांना चहाची, मग सकाळच्या मग नाश्त्याची, त्यानंतर दुपारचं आपल्या पालखी दुपारच्या मुक्कामध्ये पोचल्यावर जेवणाची सोय. तर जेवणाची सोय आता बघायला गेलं तर आपल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने आपलं जेवण होतं. म्हणजे आपल्या जेवणामध्ये 5 परताव, म्हणजे जसं घरी बोलतात 5 परताव, तसं आपल्या पालखीमध्ये 5 परताव असतो दुपारच्या मुक्कामध्ये. तसं संध्याकाळी परत 4 ते 5च्या दरम्यान चहा एक असतो. मग त्याच्यानंतर रात्री मुक्कामध्ये पालखी पोचल्यावर आरती करून आपण सगळ्या पद्धतीनं जेवण होतं. तो दोन्ही टायमाचा जो जेवण असतं ते घरच्या पद्धतीने म्हणजे 5 परतावांच्या पद्धतीने जेवण असतं. आता पालखीमध्ये तुमच्या कोणाला ॲड व्हायचं असेल तर त्यांना काय करायला लागेल? तर ॲड होण्यासाठी तर आपलं फेसबुकमध्ये पण आय डी आहे, इंस्टाग्रामवर आपली आय डी आहे शिवमाता मित्रमंडळ, फेसबुकमध्ये पण आय डी आहे. आणि आपले कसं आपले कुणाशी म्हणजे ह्याचे असेल पदयात्री म्हणजे पालखीमध्ये ते आपल्या कॉन्टॅक्टशी मंडळी इंस्टाग्राम किंवा फेसबुकद्वारा कॉन्टॅक्ट संदर्भात सांगू शकतात. मग त्यांच्यासाठी फ्री आहे सुविधा की काय पैसे लागतात त्यासाठी? नाही, तेच तुम्हाला बोललो ना मी अगोदर. आम्ही 10 वर्ष अगोदर आम्ही ते प्रवेश विनामूल्य केलं होतं. नंतर ते खर्च वाढलं, सर्व वस्तू वाढले, म्हणजे सर्व ते खर्च वाढलं. मग आम्ही ठरलं की आपण प्रवेश थोडं म्हणजे फी घेऊया. 10 वर्ष 11 वर्ष, मग या वर्षी आता 15 वर्ष आहे. मग आपण असं ठरलं की 1000 रुपये घेऊया. बघायला गेलं तर आमच्या गेली 16 वर्ष आली 15 वर्ष आली आपल्या पालखीला. तर ह्याच्या अगोदर 5 वर्ष आपण विनामूल्य पदयात्री केली. त्या पदयात्रीमध्ये सर्व पदयात्री लोकांना आपण खाण्याची राहण्याची सगळी सोय आपण विनामूल्य केली. तर त्याच्यानंतर आपण एंट्री फी केली 301 रुपये 500 रुपये. आज जी केली ती 1001 केली. ह्याच्या मागचं कारण असं आहे की महागाई वाढली गेली आहे. तर त्याच्यामध्ये पण मंडळाला काय भेटणं असं विचार पण नाही करत की मंडळाला काय भेटावं म्हणून. तर हे आपण 1000 रुपये एंट्री फी घेतली आहे. तर आपण मंडळाला बघून आपण टी शर्ट ठरवून एक टी-शर्ट आणि उत्तम दर्जाचा टी-शर्ट आणि ट्रॅक धरून टी शर्ट आणि ट्रॅक ते सर्व मंडळाला पदयात्रेला आपण देऊ. प्लस की आता भरपूर अशी पालखी पदयात्रा सोहळा आहे की त्याच्यामध्ये की फक्त इथून पालखी घेऊन जातात आणि पोरांना पालखीमधून घेऊन जातात. तिथून येताना त्यांच्या स्वखर्चाने त्यांना इथे यावं, परत आपल्या राहत्या घरी परत यावं लागतं. तर आपण जी पालखी घेऊन जातो ते इथून जी पोरं घेऊन जातात पदयात्री जे घेऊन जातात त्यांना आपण आपल्या जबाबदारीवर घेऊन पण जातो आणि आपल्या जबाबदारीवर घेऊन येतो पण. आणि बघायला गेलं तर 1000 रुपयामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये 1000 रुपये एंट्री फी म्हणजे काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये आपण आपले सर्व टी-शर्ट ट्रॅकमध्येच जातात पैसे पूर्ण. प्लस त्यांचं जाणं येणं हे मंडळाकडूनच करून देतो. दादा, तुमचा असा काही देवाचा किस्सा आहे का जो पालखीमध्ये घडला आणि तो तुम्ही आमच्या थ्रू लोकांना शेअर कराल? ते तसं बघायला गेलं तर लय किस्सा आहे. ते म्हणजे साक्षात देव पण येतात पालखीमध्ये, असं काय नाही, पण त्यांची कृपा लय आहे आमच्यावर पालखीवर. आमच्या पालखीमध्ये बघायला गेलं तर देवासारखे देव पण येऊन गेलेले आहेत. की एक वेळ पहिला जेव्हा वर्ष होतं की आम्हाला मार्ग माहिती नव्हता, फक्त आम्ही पालखी काढली, मार्ग माहिती नव्हता. पण त्या ठिकाणी जिकडचे भीमाशंकरचे रहिवासी होते किंवा अशी वस्ती होती की ज्या रस्त्याने आम्ही ज्या पहिल्या वर्षाच्या मार्गाने गेलो त्या ठिकाणी वस्तीच नव्हती. पण देवाच्या कृपेने देवासारखे देव येऊन माणसं येऊन त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला, या मार्गाने जावा किंवा या रस्त्याने जावा. त्या असे मार्ग आम्हाला देवाच्या कृपेने माणसं येऊन गाववाले पण लय आम्हाला सहकार्य केले. पूर्ण ते लोक आम्हाला सोडायला पण आले मुक्कामपर्यंत की तुम्ही इकडे थांबवावे पालखी. मग आता दादा 15 वर्ष आहे, मग या टायमाला कसा जल्लोष असणार? जल्लोष 15 वर्ष बघायला गेलं तर आमचं दरवर्षी जल्लोष असतं, टाटा माटावरच असतं की तरी असा वेगळा जल्लोष असं करणं म्हणजे असं वेगळा प्रयत्न चालू आहे. या वर्षी 15 वर्ष काहीतरी मीन्स काहीतरी वेगळं काहीतरी करू चांगलं. दादा, कोण स्पेशल गेस्ट दिसायला भेटेल का आपल्याला यावर्षी? स्पेशल गेस्ट असं म्हणजे बघायला तर कोण नसतं आपले सर्व स्थानिक रहिवासी नगरसेवक, आपले मित्रमंडळ आणि देणगीदार शिवभक्त आपले नगरसेवक आमदार जे येतात तेच आपले स्पेशल गेस्ट. आणि काय खास आकर्षण असतं या टायमाला 15 वर्ष येतं तेव्हा पालखी आगमन होईल तेव्हा की काय म्हणजे 8 तारखेलाच समजणार. 8 तारखेला 15 तारीख शिवरात्री दिवशी तेव्हा आपली पालखी येणार. 8 तारखेला आपल्या पालखीतून प्रस्थान होणार. 8 तारीखला पालखी किती वाजता इथून निघेल? 10-11 वाजेपर्यंत निघेल पालखी.
मग तेव्हा जल्लोष कशा आहे, म्हणजे काय काय आहे तेव्हा तेव्हा काय आकर्षण आहे तेव्हा? तेव्हा आकर्षण असं काय नसतं, पण आकर्षणामध्ये बघायला गेलं तर पालखी निघताना यावेळी चाललं आमचं की पुणेरी लावायचं. म्हणजे आम्ही दरवर्षी वेगळे असे वाजन बँड जो म्हणजे असतात आपलं काहीतरी असतं. यावर्षी तर पुणेरी 15 वर्ष लावायचा काहीतरी विचार केला. पुणेरी लावायचा विचार चालू आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, ॲक्च्युली आपला कसं पालखी निघते, ऊन वाढतं. आणि हां, आपलं एक म्हणजे खास आकर्षण आहे की आपलं जे पदयात्री आहे, जे आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहे, ते पालखी विदाऊट चप्पल घेऊन घेतात पूर्ण 7 दिवस. भरपूर पालखीमध्ये असं होतं की चप्पल चप्पल घेऊन घेतात, की चप्पल घालून पालखी घेतात. पण आपल्या मंडळाचे पोरांनी पदयात्री सर्व शिवभक्त आहे. पालखीमध्ये येणारे जे शिवभक्त हे आमचं एक मंडळाचं म्हणजे शिवमाता मित्र किती पण ऊन असू मंडळ दे, आणि किती पण महादेव कृपाने असू दे. हे आमचे एक बिना चप्पाचे एक आमचं एक आहे. देवाच्या कृपाने ते चालले आणि ते अजून पुढे पण चाललेलं. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ही पहिल्यांदाच महादेवची पालखी निघते, ती पण ठाण्यातून आणि तुमच्या मंडळातून. मग तेव्हाची फिलिंग अशी आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राची मानाची पालखी हे आम्हाला नाव दिलेलं गेलेलं आहे. म्हणजे पहिलं आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्हाला महाराष्ट्राची मानाची पालखी आहे म्हणून. तर आता आम्ही आता सुरुवात केली तर गावकऱ्यांकडून दिवस म्हणजे वर्षभर वाट बघतो की कधी शिवरात्री येते, तरी आमची प्लॅनिंग होतो. यावर्षी 15 वर्ष होतं, म्हणजे यावर्षी आम्ही थोडं लवकर चालू केली तयारी. आता फक्त उरलेले 3-4 दिवस मग आपली पालखी प्रस्थान होणार. पालखी शिवरात्री दिवशी परत येणार. नंतर दुसऱ्या दिवशी आपला एक भंडारा असतो. ते मी ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं ब्लॉगर्समध्ये की सर्वजण आपल्या मंडळ शिवमाता मित्र मंडळ ठाण्यामध्ये आहे, सर्वजणांनी शिवभक्तांनी इकडे येऊन सत्यनारायणाची महापूजाची आणि भंडाऱ्याचे लाभ घ्यावे. तर दादा, महाराष्ट्राची मानाची पालखी हे नाव कसं पडलं? तर हे महाराष्ट्राची मानाची पालखी बघायला गेलं तर आम्हाला दिले ते हे तिकडं गावकऱ्या लोकांनी दिले की ही महाराष्ट्राची मानाची पालखी कुठेही जात नाही. फक्त भीमाशंकरला ही पहिली पालखी आहे की भीमाशंकरला पालखी जाते महादेवाची. आणि मंदिरामध्ये बघायला गेलं तर मंदिराच्या वारामध्ये की मंदिराच्या ट्रस्टीमध्ये जे आहे ते त्यांना पण माहिती नाही की ही आपली इथे पालखी येते म्हणून. की आम्ही जेव्हा गेलो त्यांना तेव्हा माहिती पडले की ही पालखी येते म्हणून. ते बोलले की ही महाराष्ट्राची मानाची पहिली पालखी आहे, तर म्हणून या पालखीला मानाची पालखी म्हणून नाव पडलेलं. तर मित्रांनो, हा आजचा आपला महाशिवरात्री स्पेशल एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव की जय. बोल जंगल वस्ती भीमाशंकर महादेव की जय.